समाचार अब तक, सत्य का साहस। वर्धा जिल्हा बार असोसिएशनच्या गैरकारभाराने अनेक सदस्य त्रस्त झाले असून असोसिएशनच्या 58 सदस्यांनी अध्यक्षांना निवेदन देऊन जमा खर्च सादर करण्यात यावा अशी मागणी केली होती। त्यावर अध्यक्ष ॲडव्होकेट के.पी. लोहवे यांनी सादर करण्याचे निर्देश सचिवांना दिले होते, परंतु सचिवांनी अजूनपर्यंत हिशोब सादर केला नाही। त्यामुळे यात मोठे घोळबंगाल असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत त्यांनी लावलेला आहे। एकूण 55 लोकांच्या सह्या आहेत वकिलांच्या, जे 55 सदस्य आहेत ज्यांनी आपली सदस्यता फी भरली आहे, ज्यांना हा हिशोब मागण्याचा पूर्ण अधिकार आणि हक्क आहे। जिल्हा बार असोसिएशनच्या माजी सचिव अनुजा देशपांडे यांनी अद्यापपर्यंत हा हिशोब दिलेला नाही। आमचं ठाम असं मत आहे की सदर 6 लाखाचा पूर्णपणे गैरव्यवहार करण्यात आलेला आहे। जे सदस्य आहेत त्यांचा आवाज दाबण्याचा पूर्णपणे प्रयत्न। सगळ्यात पहिले विषय असा आहे की आता एक उदाहरणार्थ बार असोसिएशनच्या घटनेमध्ये कुठल्याही सभेचा डेकोरम कसा असावा याबद्दलचा उल्लेख, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला विषय आहे, हा फक्त बारचा म्हणूनच नाही तर इतर सगळीकडे पण असतो, की मागील सभेत झालेल्या इतिवृत्ताला मंजुरी देणे। आजपर्यंत मागील 2 वर्षात कुठल्याही सभेमध्ये मागच्या सभेचं इतिवृत्त कधी प्रेझेंटच करण्यात आलेलं नाही। आमच्यासारखे जे लोक त्यांच्या दमनशाहीचा विरोध करत आहे, आमचा विरोध कुठेही कागदोपत्री दर्ज केला जात नाही। यावर्षी बार असोसिएशन मध्ये एकूण 6 लाख रुपयाचा व्यवहार झाला। एकूण 6 लाख रुपये गोळा करण्यात आले। आता या 6 लाख रुपयाचा हिशोब हा तोंडातोंडी फक्त काही आकडेवारी तोंडावर टिकून संपवण्यात आला। वास्तविक बघता हा हिशोब मंजूर केला गेला आहे काय, हा असा ठराव मांडला गेला पाहिजे होता आणि त्याच्यावरती व्होटिंग व्हायला, परंतु असं काहीही न करता सरळसोटपणे चर्चा करण्यात आली आणि सभा बरखास्त करण्यात आली। यावरती आम्ही आक्षेप नोंदवले की जे वार्षिक हिशोब आहे त्याची एक तर तुम्ही आम्हाला प्रत द्या, किंवा आता नवीन काळाला सुसंगत तुम्ही जो व्हॉट्सअप ग्रुप चालवत आहे बार असोसिएशनचा, त्या बार असोसिएशनच्या व्हॉट्सअप ग्रुपवर तरी तुम्ही हा हिशोब शेअर करा। समाचार अब तक ब्यूरो रिपोर्ट वर्धा।